नमस्कार उद्योजक मित्रमैत्रिणींनो, गरुड जेट विजन 333 या कार्यक्रमामध्ये महाउद्योजक सक्सेस स्टोरी कव्हर करण्यासाठी आपण आलेलो आहोत जयश्री कलेक्शनच्या जयश्री मॅडम सोबत आणि खास बातचीत आपण करणार आहोत स्ट्रगलिंग बिझनेस टू सक्सेसफुल बिझनेस। या बिझनेसच्या ज्या काय पायऱ्या आहेत त्या मॅडमने यशस्वीरित्या पार पाडलेल्या आहेत। आम्ही बघितला त्यांचा स्टॉलपासून ते 15 ब्रांचपर्यंत झालेला बिझनेस विस्तार, म्हणजेच त्या सक्सेसफुल बिझनेस वुमन आहेत आणि सगळ्या महिलांनी आदर्श घ्यावा असं हे व्यक्तिमत्व आहे। जाणून घेऊया त्यांच्या बालपणाबद्दल, त्यांच्या काही आठवणींबद्दल, त्यांचा स्ट्रगलिंग टू सक्सेस बिझनेस कसा त्यांनी डेव्हलप केला त्याबद्दल। तर काय सांगाल आपल्या फॅमिलीबद्दल? नमस्कार, सर्वप्रथम तुमचे खूप आभार की तुम्ही या व्यावसायिक महिलांना एक आदर्श म्हणून माझी निवड करण्यात आली, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आहे मनापासून। सक्सेस स्टोरी अशी आहे की प्रत्येक व्यवसायामध्ये प्रत्येक महिला छोट्या काही स्वरूपामध्ये, स्टॉलच्या स्वरूपात म्हणा किंवा इतर छोट्याशा वेगवेगळ्या माध्यमाच्या स्वरूपात म्हणा व्यवसाय करत असते आणि फक्त तिने सातत्य आणि चिकाटी ती ठेवली गेली पाहिजे। तर व्यावसायिक महिलांनी सातत्य आणि चिकाटी ही कायम ठेवली पाहिजे, तर नक्की सक्सेस आपल्या हातातच असतो। गोल समोर ठेवून त्याच्या पुढे त्या ध्येयापर्यंत धावत सुटायचं आणि त्याला आपलं स्वतःचं सक्सेस निश्चित करायचा, हे मला सगळ्या महिलांना सांगा। अतिशय मोलाचा सल्ला तुम्ही दिला। आपण बघतो उद्योजक सगळ्यांना व्हावंसं वाटतं, परंतु स्ट्रगल आणि गोल हे समोर महिला ठेवत नाही आणि तुम्ही छान सल्ला दिली। सातत्य पण फार महत्त्वाचं आहे। ताई, आज 15 ब्रँचेस तुमच्या या मुंबई विभागामध्ये झालेल्या आहेत। ही मराठी माणसाची आणि महिला उद्योजकांची मान उंचावणारी गोष्ट आहे। आम्हाला याचा सार्थ अभिमान आहे। तुमचं फॅमिली बॅकग्राऊंड आम्हाला जाणून घ्यायला आवडेल। सर्वप्रथम मी तुम्हाला सांगते की आपली 15वी ब्रँच नाही तर आपली 16व्या ब्रँच ओपन झालेली आहे, त्यामुळे 16व्या ब्रँच पर्यंतचा प्रवास ते पण मिडल क्लास फॅमिलीतल्या महिलेला निश्चितच अवघडच आहे हा प्रवास, पण त्याचे खास खळगे खूप काही शिकवून जातात, अनुभव खूप काही शिकवून जातात। त्याच्यात हारायचं नाही आणि सातत्य ठेवून, चिकाटी ठेवून तुम्ही सक्सेस मिळवू शकता। फक्त तुमचं सातत्य फार महत्त्वाचं आहे। तुमचा माझी फॅमिली बॅकग्राऊंड फार मिडल क्लास फॅमिली बॅकग्राऊंड आहे। आज सासूबाई भाजी विक्रेत्या होत्या रस्त्यावरती। मिस्टरांचं जॉब लग्नानंतर कालांतराने गेला होता, त्यामुळे मिडल क्लास फॅमिलीमध्येच माझी व्यवसायाची सुरुवात झालेली आहे। रस्त्यावरती लावत होती मी स्टॉल, एक फेरीवाल्यांसारखी। फेरीवाला टू 16व्या ब्रँचपर्यंतचा हा प्रवास निश्चितच इतका सोपा नसतो, कारण मी जर तुम्हाला आता म्हटलं एकदम सोपं आहे तर प्रत्येकजण उड्या मारतील आणि येतील, असं नाही। बरेच खास खळगे असतात, त्यांच्यावरती मात कशी करायची हे मात्र माझ्याकडनं शिकण्यासारखं आहे। ते नक्कीच आपण निश्चित विस्तृतपणे आपण वेगळ्या 1 to 1 मध्ये नक्कीच बोलूया। बट तो प्रवास असा जो असतो, तो प्रवासामध्ये येणाऱ्या अडचणी कशा असतात, त्या अडचणींवरती कशी मात करायची असते, याचं नक्कीच ॲडवाइस तुम्ही आमच्याकडनं घेऊ शकता। मॅडम, मी एक प्रश्न विचारते, या पूर्ण प्रवासाला म्हणजे फेरीवाला टू 16 ब्रांच हा कालावधी किती होता? कारण आजकाल लोक इंस्टाग्रामवर बघून लगेचच बिझनेस चालू करतात आणि त्यांना लगेच फेम हवा असतो, तर तो स्ट्रगल ते वर्ष जर तुम्ही स्पेसिफिक केले ना तर फार बरोबर। मला 25 वर्ष या व्यवसायामध्ये झालेले आहेत, त्यामुळे 25 वर्षाचा कालावधी म्हणजे हा खूप छोटा नाही आहे, खूप मोठा आहे। मी जवळजवळ 6-7 वर्ष तर मी रस्त्यावरतीच फेरीवाली म्हणून होते। 6-7 वर्षानंतर पहिलं दुकान, मग त्या लागोलाग दुसरं दुकान, असे करत मी ह्या 16 ब्रँचपर्यंत पोहोचलेली आहे। आणि आता इन्स्टा हे असं मार्केट बनलेलं आहे आणि की लोकांना इन्स्टंट ते ग्रो होत आहे आणि इन्स्टंट ती लोक सक्सेस मिळवत आहेत, पण आम्ही त्या सक्सेसला सक्सेस म्हणत नाहीये। तर आमच्या नजरेमधला असा सक्सेस असतो की तुम्ही इन्स्टाचा वापर करून ज्या पद्धतीने सक्सेस मिळवता त्याला सक्सेस तुमचा हा फक्त सोशली राहिला। हा प्रॅक्टिकली ज्या इन्स्टावरती तुम्हाला जे लोक दाखवतात त्यांच्या दुकानांमध्ये एक कस्टमर सुद्धा नसतो, तसं आमच्या बाबतीत होत नाही। आमची दुकानंही तितकीच गर्दीतली असतात आणि आमचा इन्स्टा आणि फेसबुक हे सुद्धा आमच्या तितकेच आम्हाला रिस्पॉन्स देणारे आहेत। त्यामुळे ज्या पद्धतीने ज्या फुटबॉलसारखे उंच झालेले इन्स्टाचे जे रील स्टार्स आहेत की जे बिझनेसमध्ये पटकन यशस्वी झालेले आहेत, आम्ही त्याला सक्सेस म्हणत आहोत।
अनुभवाने जो खरा सक्सेस होतो नक्कीच तो मॅडम. खरा सक्सेस. ऍक्च्युअली कारण आजही आम्हाला शून्यातून सुरुवात करायला सांगितलं तर आम्ही डगमगणार अगदी. नाही. पण हे इन्स्टावाले यांचं अकाउंट हॅक होऊ दे किंवा यांचं अकाउंट जाऊ दे, ह्या बिझनेस परत काही आयुष्यात उभं राहणार नाही. हाच अगदी. खरा मस्त संदेश होता मॅडम. कारण की आजकाल लोकांना हेच वाटतं की आपण आज बिझनेस केला की उद्या सक्सेस मिळेल आपल्याला. पण 25 वर्ष तुम्ही दिली आहे, त्याच्यानंतर तुम्हाला त्यामुळे success आमचा हा कॉन्फिडन्स आहे की आजही आम्हाला रस्त्यावरती विकायला उभं आणि केलं ही ना. आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट गोष्ट आहे. आहे. आणि महाउद्योजक सक्सेस स्टोरी म्हणून त्याचमुळे आम्ही तुमचं कौतुक करतोय, तुमची स्टोरी आम्ही घेतोय. मॅडम, पैसे देऊन आमची स्टोरी करा म्हणणारे खूप आहेत, परंतु ज्यांची स्टोरी गरुड झेपला मनापासून करावीशी वाटली असं व्यक्तिमत्व म्हणजे जयश्री कलेक्शन आणि मला आहे. याचा आम्हाला निवडलं- सार्थ अभिमान आहे. मला निवडलं तुमचे खूप सारे धन्यवाद. कारण हे खास खडके मी फारच जवळून पाहिलेले आहेत. त्यामुळे आजही मला माझ्या मागच्या स्टोऱ्या सांगायला अजिबात फारसा आनंद होत नाही. कारण 100% हा सक्सेस दिसतो, त्याच्या मागचं जे Struggle. काय स्ट्रगल आहे हे कोणालाही आजपर्यंत दिसत नाही. पण नक्कीच या स्ट्रगल मधून सुद्धा मात करून कसं सक्सेसफुल व्हायचं याचं नक्की आम्ही ऍडवाइस करू शकतो. नक्की मॅडम. बाहेर करते देखील कर काय नाही. नक्कीच मॅडम. आज आपण बघतो सगळं इन्स्टंटची सवय आपल्याला झालेली आहे. व्यवसाय इन्स्टंट होत नसतो. स्ट्रगलिंग टू सक्सेस हा प्रवास प्रत्येकाला चालायचा आहे. मैत्रिणींनो आणि उद्योजक मित्रांनो, लक्षात घ्या, जी नव्याने जन्माला येत आहेत त्या उद्योजकांसाठी आम्ही हा खास संदेश देतोय. बघा, 25 वर्ष चालल्याच्या नंतर लोक जोडणं, नेटवर्क जोडणं, माणसाशी माणूस म्हणून वागणं याचे अनुभव जयश्री कलेक्शनच्या मॅडमचे आम्ही स्वतः घेतलेले आहेत. यांचा स्वतः आम्ही भाग आहोत. म्हणून खरं तर हा महा सक्सेस स्टोरीचा घाट आम्ही गाठलेला आहे. स्पॉन्सरशिपसाठी किंवा कुठल्याही प्रलोभनासाठी आम्ही कुठल्याही आर्थिक मदतीसाठी यांची ही स्टोरी कव्हर करत नाही आहोत. हे मला गर्वाने सांगावंसं वाटतं. कारण प्रत्येक महिलेला घर चालवण्यासाठी तिची धडपड चालू असते आणि ती त्या घरासाठी जीवाचं रान करत असते. परंतु काही महिला तिने केलं आणि मला करायचंय म्हणून करतात आणि तो उद्योग तिथे फसतो. असं करू नका. जर खरंच उभं राहायचं असेल तर विजन गोल ठरवून ठामपणे उभं राहा. आकाश जरी कोसळलं, कितीही संकट आली तरी त्याच्यावर पाय देऊन उभा राहा. यशस्वी नक्की आपली आहे. आणि हा प्रवास सांगण्यासाठीच आपण जयश्री कलेक्शनच्या जयश्री मॅडमची निवड केलेली आहे. रोखठोक पण खरं बोलणारं व्यक्तिमत्व आहे. प्रेमळ आहे, परंतु काही गोष्टी बोलल्या गेल्या पाहिजे, त्या क्लिअर असल्या पाहिजे, क्लिअरन्सी असली पाहिजे. ज्यांच्या विचारात क्लिअरन्सी आहे, ज्यांच्या कामात क्लिअरन्सी आहे आणि ज्यांच्या विजनमध्ये क्लिअरन्सी आहे, अशी महाउद्योजक स्टोरी आज आम्हाला घेताना गगनभरारी आनंद झालेला आहे. गरुड झेप इतकाच आनंद आज आम्हाला झालेला आहे. आणि या स्टोरीच्या रूपाने आम्ही महाउद्योजक गरुड झेप घेतली आहे. याचा संस्था चालक म्हणून मला सार्थ अभिमान आहे. आम्ही योग्य ठिकाणी पोहोचलोय. कारण काही गोष्टी अशा असतात ज्या पडद्यामागे घडतात, आपल्याला माहिती नसतं. जयश्री कलेक्शनच्या मॅडमला देखील माहिती नाही की आम्ही त्यांच्या खास क्षणाचे कसे साक्षीदार आहोत. त्याची चर्चा आल्यावर आम्ही मॅडम सोबत केली आहे. यासारखं भाग्य दुसरं कुठलंच नाही. लक्षात ठेवा, शून्य टू सक्सेस प्रवास आम्ही ज्यांचा तुम्हाला दाखवतोय ती व्यक्ती खरंच त्या पात्रतेची आहे. अनेक चांगले मार्गदर्शन मॅडम आपल्याला करणार आहेत. कारण मॅडमनी ध्येय अचीव केलेलं आहे. आणि अचीव करता करता आम्ही त्यांना जी विनंती केली, समाजसेवेत नेहमीच त्यांनी त्यांचा खारीचा वाटा उचललेला आहे. आणि पुन्हा एकदा गरुड झेप सोबत तुमच्या सगळ्यांच्या आणि समृद्ध उद्योजक, समृद्ध भारताचा कणा या कन्सेप्टसाठी आणि ज्या सावित्रीबाईंनी आम्हाला शिकवलं, समृद्ध भारत मातेचं दर्शन स्त्रियांच्या रूपात घडावं असं त्यांना वाटत होतं. त्याच्यातलं एक महान उद्योजक आणि महाउद्योजक आपल्याला जयश्रीताईंच्या रूपाने मिळालेलं आहे. हे आपलं भाग्य आहे. आणि खरंच ही सावित्रीबाईंच्या कामाची मिळालेली पहिली पावती आहे. हे सांगताना मला आनंद होतोय. ताई, जाता जाता आम्हाला काय संदेश द्याल? मी सावित्रीबाईंचं नाव घेतल्यानंतर पुढे काय संदेश देऊ? जय ज्योती, जय क्रांती. धन्यवाद ताई. चला तर मग ही महाउद्योजक स्टोरी ऐकायला नक्की या. ताई कामाला जास्त प्राधान्य देतात
मिरवण्यापेक्षा त्यांना काम करणं खूप आवडतं आणि त्यांचा फोकस तो आहे. त्या नक्की आपल्या या स्टॉल एक्झिबिशन सेमिनार गरुड जेट विजन 333ला भेट देणार आहेत. त्यांचा कामाचा शेड्यूल सांभाळून तुम्हाला न्याय देण्याचा त्यांनी नक्की प्रयत्न करण्याचं आव्हान आम्हाला दिलेलं आहे आणि ते नक्की पूर्ण करतील. तुम्ही नक्की बघा. स्ट्रगलिंग बिझनेस टू सक्सेसफुल बिझनेस, समृद्ध उद्योजक समृद्ध भारताचा टला, गरुड जेट विजन 333. नक्की भेटूया 7, 8, 9 ऑगस्ट ऐरोली.